सुरुवातीला एक मोठी आंतरराष्ट्रीय बातमी। इराणमधील सर्वाधिक शक्तिशाली व्यक्ती अली लारिजानी हवाई हल्ल्यामध्ये मारले गेल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेला आहे। अली लारिजानी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव होते। आयातुल्ला खामेनी मारले गेल्यानंतर अली लारिजानीच इराणची सर्व सूत्र पडद्यामागून हलवत होते। इस्रायलचे संरक्षण मंत्री कट्ज यांनी अली मारले गेल्याचा दावा केलेला आहे। तर इस्रायली सैन्याने बासिज पॅरामिलिटरी मिलिशियाचे प्रमुख घोलाम रेजा सुलेमानी आणि त्यांचे डेप्युटी सय्यद कारिशी यांना देखील मारल्याचा दावा केलाय। सोबतच इस्रायली सैन्याने इराणी IRGCच्या हवाई दल प्रमुखांना देखील संपवल्याचा दावा केलाय। अली लारिजानी यांचा हवाई हल्ल्यात झालेला मृत्यू इराणसाठी ऐन युद्धात मोठा धक्का मानला जातोय। तर इराणने लारिजानी यांच्या मृत्यूचं वृत्त फेटाळलंय। आखातातील युद्धाचे परिणाम भारतावर होत आहेत। फक्त इंधनाच्या पुरवठ्यावरच परिणाम झालेला नाही तर खाद्यतेलाच्या किमती देखील वाढलेल्या आहेत। हॉर्मुझ खाडीतील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयात विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे गेल्या काही दिवसात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। किलो मागे 13 ते 15 रुपयांची वाढ खाद्यतेलाच्या किमतींमध्ये झाली आहे। त्यामुळे पहाटेपासूनच उन्हातानात रांग लावून सिलेंडर घरी आणलं तरी महागलेलं खाद्यतेल ग्राहकांचा खिसा तळून काढणार हे मात्र नक्की। सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल अशा सर्वच प्रकारच्या तेलाचे दर वाढलेत। दरम्यान सध्या खाद्यतेलाच्या दरावर आपण एक नजर टाकूयात। पाम तेलाचे जुने दर हे 120 रुपये लिटर होते, मात्र आता ते वाढीव दर म्हणजेच 135 रुपये लिटर इतकं झालेलं आहे। सूर्यफूल तेल हे 140 रुपये लिटर प्रमाणे पूर्वी मिळत होतं, मात्र आता 155 रुपये लिटर न सूर्यफूल तेल मिळतंय। 180 रुपये लिटरनं शेंगदाणा तेल त्याचे जुने दर होते, मात्र आता 190 रुपये लिटर शेंगदाणा तेल झालेलं आहे। शेंगदाणा तेल मागच्या महिन्यामध्ये 188.21 रुपये होतं किलोग्रॅमला। याच्यामध्ये जे आहे या महिन्यात 194.32 6 रुपयाची काहीतरी वाढ झालेली आहे। रुईचं तेल जे आहे 207.67 रुपये होतं, त्याच्यात 204.22 म्हणजे 4 रुपयाची वाढ आहे। वनस्पती तेलामध्ये सुद्धा काहीच वाढ दिसत नाही। सोया तेल जे आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 6 रुपयाची वाढ दिसते आहे। सनफ्लॉवर तेलामध्ये सुद्धा 6 रुपयाची वाढ दिसते आहे। पाम ऑइल जे आहे त्याच्यामध्ये 3 रुपयाची वाढ दिसते। एकीकडे सरकार गॅस टंचाई नसल्याचा दावा करत असताना बुकिंग करून देखील अनेकांना गॅस मिळत नसल्याचं समोर येतंय। ऑनलाईन बुकिंग करून देखील एजन्सीने दिलेल्या क्रमांकावर बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याची ओरड करण्यात येते। यासाठी सरकारकडून आता तक्रार निवारण करण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक जारी करण्यात आलेला आहे। सिलेंडरची तक्रार करायची असल्यास 9769919221 या व्हॉट्सॲप क्रमांकावर मेसेज करावा लागणार आहे। नागरिकांच्या LPG गॅस पुरवठा संदर्भातील तक्रारीचे निवेदन करण्यासाठी शासनाकडून व्हॉट्सॲप क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे। सदर व्हॉट्सॲप क्रमांक 97 69 81 91 221 परत सांगतो 9769919221 हा आहे। पुढची बातमी पाहूयात। विरोधी पक्ष नेतेपदाच्या दाव्यावरून महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं समोर आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोमवारी विधानसभा अध्यक्षांना भेटून विरोधी पक्ष नेतेसंदर्भात स्मरणपत्र दिलं, मात्र या भेटीची कल्पना इतर 2 मित्रपक्षांना दिली गेली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये भेटीबाबत आणि स्मरणपत्राबाबत माहिती दिली नसल्यामुळे नाराजीचा सूर पाहायला मिळाला। सोमवारी स्वतः उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती।
तर उद्धव ठाकरे यांनी नार्वेकरांची भेट घेतली, मात्र महाविकास आघाडीमध्ये इतर दोन पक्षांना याची कल्पनाच नसल्याची माहिती समोर येते.